महाराज यांना ज्ञानोबा यांचा अधिकार नाही कळाला. ज्ञानोबा यांचा अधिकार नाही कळाला. अनगडशा फकीर सिद्ध आहे पण तुकोबाऱ्यांचा अधिकार नाही कळाला. अनगडशा फकीर तुकोबारायाच्या शोधा करता निघाला आणि शोधा करता जात असताना प्रत्येक घरामध्ये भिक्षा मागायचा. ओम भवती भिक्षाम देही. ज्या घरी माझा कटोरा भरण ते घर तुकोबारायाचं. मग प्रत्येक घरी जायचा, भिक्षा मागायचा. कोणी पाटीभर द्यायचं, कोण 2 पाट्या द्यायचं, कोण पोतीच्या पोती टाकायचे. पण अनगडशा फकीरांचा कटोरा भरला नाही महाराज. आणि ज्या वेळेस तुकोबारायाच्या दारासमोर आले आणि भिक्षा मागितली, ओम भवती भिक्षाम देही असं आवाज ऐकला. कुणी? भागीरथीने जिजाई साहेबांनी आवाज ऐकला आणि जिजाई साहेब म्हणू लागल्या, मेल्याला काय आमचंच घर दिसलं का सकाळ सकाळी? असं म्हणल्याबरोबर भागीरथी विचार करू लागली, आईचा देण्याचा विचार दिसत नाही. मग भागीरथी बाईने काय केलं, आपल्या हातामध्ये जेवढं पीठ बसतं तेवढं घेतलं महाराज. पीठ घेतलं आणि निघाले दरवाजाच्या साईड करून. जिथे अनगडशा फकीर उभा आहे तिथं निघाले. जात असताना आई साहेबांनी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर आल्या आणि फटकन हातावर रपका दिला. आई साहेब काय म्हणल्या, बाप ही उधळी आणि पोरगी ही. अहो भागीरथीबाईंनी थोडा सुद्धा विचार केला नाही. म्हणजे हाताला लागलेले कण आहेत ते कण घेऊन अनगडशा फकीराकडे गेल्या आणि अनगडशा फकीर विचार करू लागला, गावकऱ्यांनी पोतेच्या पोती टाकले तरी माझा कटोरा भरला नाही आणि या बारक्या चिमुकलीच्या हाताने माझा कटोरा भरल नाही महाराज. पण कौतुक म्हणून नुसतं मोहरी केलं महाराज जोडी आणि नुसतं असं फडकिलं. भागीरथीबाईंनी नुसतं फडकिल्याबरोबर गुरेकर बाबा सांगायचे, अनगडशा फकीराचा कटोरा भरला ह्याच्यात नवल नाही. अनगडशा फकीर त्या पिठामध्ये उभा गाडला गेला. विठ्ठल 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 विठ्ठल. मला सांगा, अनगडशा फकीर म्हणू लागला, वा तुकोबाराय, वा तुकोबाराय. आणि तुकोबारायची कन्या भागीरथीबाई काय म्हणू लागल्या, अहो मी तुकोबाराय नाही, तुकोबारायची कन्या आहे. मग अनगडशा फकीरांनी विचार केला, मुलीमध्ये एवढे सामर्थ्य आहे तर बापामध्ये किती सामर्थ्य असेल. मला सांगायचे, एक सिद्ध लोकाला सुद्धा संताचा महिमा कळाला नाही, ज्ञानी लोकाला सुद्धा संताचा महिमा कळाला नाही. ज्ञानी कोण? ज्ञानी परोक्ष ज्ञानी आणि दुसरा अपरोक्ष ज्ञानी. परोक्ष ज्ञानी म्हणजे हे ब्रह्म आहे त्यास परोक्ष ज्ञान म्हणा, आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे हे ब्रह्म मीच आहे ह्याला अपरोक्ष ज्ञान म्हणा. विठ्ठल.